नमस्कार, आपले स्वागत आहे पेट पूजा या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारा उपवासासाठी रताळ्याचा शिरा। चला तर मग बघूया शिऱ्यासाठी लागणारे साहित्य। उकडलेले अर्धा किलो रताळे, 200 ग्रॅम साखर, दूध, 4 चमचे साजूक तूप। सर्वात आधी आपण रताळी किसून घेऊ। हवे तर तुम्ही रताळी मॅश सुद्धा करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। आधी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तूप टाका। तूप चांगलं गरम झालं की मग त्याच्यात रताळी टाकू। रताळी छान शिजवायची। रताळी छान एकजीव करून तुपामध्ये थोडा वेळ आपल्याला वाफ घ्यायची आहे। छान एकदा मस्त वाफ घेऊ। छान एकजीव करू। चाळताना तुम्हाला म्हणजे गाठी होणार नाही, गाठी तर होतच नाही, पण शक्यतो चांगलं चाळा। तुपात छान खमंग भाजून झाला की मग त्याच्यात आपण आता साखर टाकू। साखर टाकल्यावर एकदा छान दणदणीत वाफ घ्यायची। छान चाळून घेऊ। आता छान शिरा एकजीव झालेला आहे आपला। आता झाकण ठेवते। 5 मिनिटांनी मग आपण उघडू। आता छान वाफ आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता दूध टाकते। दूध साधारण आपल्या आवडीप्रमाणे टाका। हवं असल्यास पातळ करायचं असलं तर तुम्ही जास्तही टाकू शकता, नाहीतर तुम्ही कमी करू शकता आपल्या आवडीप्रमाणे। छान एकजीव करते। जास्त वेळ लागत नाही शिऱ्याला। छान एकजीव झाला। 2 मिनिटं लागतात आपल्याला छान व्यवस्थित चाळायला। गॅस फास्ट करायचा, फास्ट गॅसवरच करायचं। खाली मात्र लटकला नाही पाहिजे शिरा, चवीत फरक पडेल। बघू शकता तुम्ही आता दाटपणा येतोय शिऱ्याला। छान एकजीव करा। अप्रतिम असा हा शिरा आहे, एकदा नक्कीच करून बघा। बघू शकता तुम्ही शिरा खूप छान झालाय आपला। चला तर आता एक वाफ घेते, बघू शिरा कसा झाला। अतिशय उत्कृष्ट असा हा शिरा तयार झालेला आहे आपला। बघूया। उपवासासाठी हा नवीन पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।